तर बघा काय पत्रकार याच्यात काय म्हटलेलं आहे. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्राचे पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव, उपसचिव, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती. सन 2025-26 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. सन 2025-26 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे. निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका, वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं. तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासनाने विनियम भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2015 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळेवरील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं. पदनिधीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी. खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मधील अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं. ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27(2) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं. जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशी वितरित करू नये. विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावीत. यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये. कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेच्या लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडलेली नसल्यास देयके पारित करू नये. शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECS द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये. स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं. तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं. वैयक्तिक लाभार्थ्याच्या कार्यक्रमाअंतर्गतची लाभार्थी देयके आहरित करताना लाभार्थी यादी निश्चित करून योग्य ते तपशिलासह देयकासोबत जोडल्याशिवाय वैयक्तिक लाभार्थ्याचे अनुदाने आहरित करण्यात येऊ नये. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.